नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या समदूर SW या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. CET सेलकडून आलेली आजची ही नोटीस, महाराष्ट्र CET सेल यांनी आज एक नोटीस जारी केलेली आहे 4 तारीखला, म्हणजे आजच. त्यामध्ये MBBS आणि BDSच्या कॅप राऊंड 3च्या संदर्भात काही दिनांक वाईज माहिती दिलेली आहे. आपल्याला नियोजित दिनांकाला काय करावं लागेल हे बघायचं आहे. तर सर्वात पहिला क्रमांक 1ची अशी सूचना आहे की आतापर्यंत ज्याही विद्यार्थ्यांनी CET सेलला रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी 6/10/2025 ते 8/10/2025 या दरम्यान रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि वेळ आहे 11:59 पर्यंत. दुसरी सूचना अशी आहे की ज्याही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले त्याही विद्यार्थ्यांना त्याच 3 दिवसात, म्हणजे 6, 7 आणि 8 या 3 दिवसात तुम्हाला तुमचं पेमेंट करायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोडिंगसुद्धा सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट कलर असलेले आपल्याला या 3 दिवसादरम्यान अपलोड करायचे आहेत साईटवर. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी जाहीर होणार आहे ती जी आहे 9/10/2025ला होणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी या कॅप राऊंड 3 संदर्भातलं सीट मॅट्रिक्ससुद्धा येणार आहे 9/10/2025ला. नंतर महत्त्वाचा टप्पा यामधला तो आहे चॉईस फिलिंगचा. तर ऑनलाईन चॉईस फिलिंग अर्थात प्रेफरन्स फिलिंग आपल्याला 10, 11 आणि 12 या 3 दिवसात करायची आहे. वेळ तीच आहे 11:59 पर्यंत. 12 तारखेच्या 11:59 पर्यंत आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यानंतर कॅप राऊंड 3चं जे सिलेक्शन लिस्ट येणार आहे ती येणार आहे 15/10/2025ला, जी सर्वात महत्त्वाचं असेल. आणि यामधून आपल्याला जे कॉलेज अलाउट होतील MBBS आणि BDS करिता, या 2 अभ्यासक्रमाच्या कॉलेजला आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. ते 16, 17, 18, 19 आणि 20 या दिवसांमध्ये सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला जे कॉलेज आपल्याला अलाउट झालं आहे, MBBSचं असो किंवा BDSचं असो, त्या कॉलेजला आपल्याला या ठिकाणी या नियोजित कालावधीत प्रेझेंटी द्यायची आहे, आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. तर ह्या अशा प्रकारचं नोटीस आपल्यापर्यंत आलेलं आहे. तेव्हा सर्वांनी या नोटीसच्या प्रमाणे आवश्यक ती कारवाई करावी. आणि तुम्हा सर्वांना BDS तसेच MBBS या कॅप राऊंड 3च्या संदर्भातली ही माहिती आपण सर्वांनी लक्षात घ्यावी. नमस्कार.